ये नहीं पता है, मुझे खुद को नहीं पता है। कारपेंटर का काम चालू किए थे, कारपेंटर का। हाँ? नहीं बोले, पुलिस नहीं बुलाई थी। बोल रहे ना पुलिस नहीं बुलाई थी। पुलिस नहीं, ना मेरे घर पुलिस आई, ना मैनेजर आया, ना पुलिस आया। फोन आया था, फोन पे हम लोग मेरे आदमी गए थे, जब किए इन्होंने तो डर किस बात की, तो इसके वजह से चले गए थे। मेरे 5 कारीगर वहाँ पे हैं पूछताछ के लिए। क्या नाम है आपके पति का? अरे देखो ना कितना वो छेक के रख, मैं बता दी हूँ ना, नाम क्या है आपके पति का? नाम क्या है आपके पति बता दी हूँ कितनी बार बोल, कितनी बार बोल। का? क्या नाम है पति का आपके? तर आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून हाच तो संशयित आरोपी आहे ज्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे। तर सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या महिलेचा देखील जाब नोंदवण्यात आल्याची माहिती तिने दिली आहे। आता या चौकशीतून नेमकं काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। सैफ हल्ल्याप्रकरणी संशयित ताब्यात घेण्यात आला होता, तर सैफवरील हल्ल्याप्रकरणी आता तपास सुरू आहे। सीसीटीव्ही फुटेज जे सैफच्या बिल्डिंग मधून मिळालं होतं, त्या फुटेज मधील आरोपी आणि हा संशयित दिसायला सारखाच असल्याचं बोललं जात आहे। तर सैफच्या हल्ल्याप्रकरणी एक संशयित ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे। हाँ ना, पुलिस क्यों लाएगी? क्या चोर चमारू हम लोग? तर ज्या संशयिताला अटक करण्यात आलेली आहे त्याच्यावर आधीही बरेच गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते। यापूर्वीच 4 घरं फोडल्याचे गुन्हे या संशयितावरती दाखल आहेत। सैफच्या हल्ल्याप्रकरणी एक संशयित ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि या संशयिताने महत्त्वाचं म्हणजे शाहरुख खानच्या घराची देखील रेकी केल्याचं समोर आलंय। हा संशयित या आधी शाहरुख खानच्या घरात घुसण्याचा त्याने प्रयत्न केला होता। तर काल सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर आता नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळतात। एकीकडे सैफ अली खान हा दवाखान्यात ॲडमिट आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तो आउट ऑफ डेंजर आहे। मात्र इकडे आता संशयिताला ताब्यात घेण्यात आलेला आहे। संशयित आरोपीकडून आता चौकशी सुरू आहे। सैफच्या हल्ल्याप्रकरणी एक संशयित ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे। शाहिदवर यापूर्वीच 4 घरफोडीचे गुन्हे देखील दाखल आहेत। क्या नाम है आपका? तर शाहिदवर यापूर्वी 4 घरं फोडल्याचे गुन्हे दाखल असल्याचं आपण पाहतोय। संशयित आरोपीचं फुटेज समोर येत आहे, त्याला पोलिसांनी अटक केली आहे। तर सैफ अली खानवरती हल्ला करणारा हा संशयित तोच आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। तर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या संशयिताला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्याकडून अधिक तपास केला जातोय। सैफच्या हल्ल्याप्रकरणी एक संशयित ताब्यात घेण्यात आलेला आहे, शाहिद असं या संशयिताचं नाव आहे। तर सैफ अली खानवर अतिशय निर्घृणपणे या व्यक्तीने हल्ला केल्याचं बोललं जात आहे। हा आरोपी तोच आहे का? मात्र याची चौकशी आता सुरू आहे।